नमस्कार मित्रांनो. बरेच जण मला म्हणले की 15-15 पाण्यात इगरत नाही. लय जणाची मला दोघं तिघांचं फोन पण आलं. बरेच जण म्हणले 15-15 पाण्यात इगरतच नाही, तुम्ही ककडीला 15-15 का सोडता. तर अवघा ही 15-15 ठीक पोललं आपण. हे एक पटकर घेतलंय, हे पटकरावर असं 15-15 ओतलंय. आणि आता काय करायचं, ही जी आहे तुम्हाला मी जाऊतो. ही पटकर अशी ह्या पटकराची अशी गाठ मारायची. 200 लिटरचं बॅरल आपण भरून ठेवलेलं आहे पहिलंच. आणि ही गटुडं बांधलेलं, काहीच करायचं नाही, डायरेक्ट असं पाण्यात सोडायचं. पाण्यात सोडून नुसतं असं गटुडं खालीवरी करायचं. एक नंबर 15-15 इगरते तुम्हाला सांगतो. डायरेक्ट जर तुम्ही बॅरेलमध्ये टाकला तर अजिबात इगरणार नाही, त्याचं तसंच राहणार आहे खालच्या कडेला. आणि ती पुन्हा शेवटच्याला लय अपघात करते. आणि ही पूर्णपणे असं शोधून ह्याचा अंश पूर्ण बॅरेलमध्ये जाते. पंपात बी अडकाची भानगड नाही, त्यामुळं चाळणी बी बाद होत नाही पंपाची लवकर. आणि ड्रिपमध्ये पण अडकाची भानगड नाही. नाहीतर ही 15-15 डायरेक्ट पडात भिजू घातला तर ड्रिपमध्ये इतका अडकत काय सांगणार, बुळकं चेकअप करते. काय नाही, नुसतं एक 10 ते 5 मिनटं असं पाण्यात हलवायचं. जेणेकरून पूर्णपणे इगरतंय. एक नंबर पद्धत आहे ही. आतापर्यंत आपण जेवढा खात सोडला 15-15 ह्याच पद्धतीने सोडलाय. लवकर मानतंय, डायरेक्ट मुळ्यापाशी जातंय. आता वरनं टाकण्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आणि मजुरांचा खर्च वाचतं टाकायचा. आणि खात पण कमी लागतं. आता ही 2 एकराला जर टाकायचं म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 पोती लागते. ती हे आपण 1-2 पोत्यात क्लिअर करता. 8-4 दिवसाला 2-3 पोती 15-15 बी सोडून दिला तरी एक नंबर बेत होतं ककडीचा, अगर कुठल्या बी पिकाचा. हे तुम्ही बघू शकता. फक्त ह्याचा आपण जवळजवळ 10 ते 15 किलो खात घेतला होता. एवढा चोंदा राहिलाय. ही एक नंबर पद्धत आहे. खातोची नुकसानी होत नाही, वाटोळ होत नाही. आणि तुम्ही बघा, हे बघा 15-15चं द्रावण एक नंबर झालं. आता हे डायरेक्ट ड्रिपमध्ये सोडून द्यायचं. तर ही एक नंबर जुगाडा 15-15 पाण्यात मिक्स करायचा आणि पुन्हा हलवून घ्यायचं. विषय म्हटला तुम्हाला सांगतो, डायरेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला दुसरं काय टाका वाटलं लिक्विड टाका, नाहीतर द्या सोडून. शेतकरी मित्रांसाठी ही एक नंबर जुगाड आहे. बरीच जण डायरेक्ट पोतच टाकते, ती अपघात बसते ती, तरी बी काय इगरत नाही. काल मला 2-3 जण म्हणले आम्ही असं सोडतो इगरज नाही. त्यामुळं म्हणलं आज व्हिडिओ बनवावा आणि टाकावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद भावांनो.